अकोला जिल्ह्यातील राप्ती रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 6 घरफोड्या उघडकीस. अकोला जिल्ह्यातील राप्ती रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तब्बल 6 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून 16.70 ग्रॅम सोन्याचे दागिने, 23,900 रुपये रोख आणि सुमारे 90,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण सुमारे 2,19,831 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राप्ती रोड परिसरातील एका घरातून दागिने, रोख रक्कम व मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार राप्ती रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी, गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान शेख सादिक, शेख हैदर वय 19 याच्यासह इतर साथीदारांची नावे समोर आली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी राप्ती रोड परिसरातील 6 घरफोड्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांचा छडा लागला आहे. पुढील तपास राप्ती रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक तायडे व तपास पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली. 6 घरफोड्या उघडकीस आल्याने राप्ती रोड परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंडिया न्यूज R7 मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास.